वरुड तालुक्यातून एक अपघाताबाबत ब्रेकिंग बातमी समोर येते। वरुड ते हातुर्णा मार्गावर एक भीषण अपघात झाला असून यात एका दुचाकी चालक पुरुषाचा जागीच मृत्यू झाला। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे, काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। वरुड ते हातुर्णा मार्गावरील नांदगाव फाटानजीक हा अपघात आज 4 वाजताच्या सुमारास घडलाय। प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 11 मार्च बुधवारला हातुर्णा येथील गजानन धुर्वे हे आपल्या सासरवाडी येथून वरुड मार्गे दुचाकीने जात असताना नांदगाव फाट्यानजीक हातुर्णाकडून म्हणजे समोरून भरधाव येणारा RJ18 GB 5894 क्रमांकाच्या आयसर ट्रकने या दुचाकीला जब्बर धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की या दुचाकी चालक हातुर्णा येथील गजानन धुर्वे यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच शिवशक्ती मित्र परिवार आधार फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते निलेश साबळे, राहुल सोनुले, निलेश गोमकाडे मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले। तसेच बेनोडा पोलीस स्टेशनचे PSI काडे, ASI भोसले, हेड कॉन्स्टेबल ललित तायडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले। मात्र दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात PM करिता दाखल करण्यात आलाय। प्राप्त माहितीनुसार हा एसर ट्रक राजस्थान येथील असल्याचे नंबरवरून कळते आहे, तर हा ट्रक कोंबड्यांनी भरलेला असून वरुडकडे जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या अपघातात हातुर्णा येथील गजानन धुर्वे यांचा जागीच मृत्यू झाल्याने सध्या हातुर्णा गावात मात्र शोककळा पसरली आहे। तर हा अपघात आज दुपारी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान घडल्याचं समजते आहे। या घटनेचा पुढील तपास बेनोडा पोलीस करीत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।